जण जॉईन झाला तुम्ही 7 जण. आणखी मला वाटते 4 जण अब्सेंट आहेत. चला तरी पण कालपेक्षा लवकर जॉईन झाला काल. काय करत होतो आपण वर्क शिकत होतो. वर्क कसे शिकत होतो? V1 फॉर्म मध्ये आणि V2 फॉर्म मध्ये. V1 म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स. जेव्हा आपण वर्क जे आहे एखादं क्रियापद जे आहे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये तर वापरतो. जे क्रियापद आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो त्याला काय म्हणतो आपण? V1. आणि जे क्रियापद आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो त्याला काय म्हणतो आपण? V2. म्हणजे काय? वर्कचा सेकंड. आपण या दोन्हीमध्ये आपण सगळे वर्क शिकलो होतो हो की नाही? 10 वर्क शिकलो आपण. आज काय करायचे आपल्याला? काल आपण काय शिकलो होतो? काल शिकलो होतो आपण सिंपल पास्ट टेन्स हो की नाही? सिंपल पास्ट टेन्स. ओके. चला सिंपल पास्ट टेन्स आपण आज काय शिकायचंय आणि आज आणखी एक आपल्याला गोष्ट नवीन शिकायची आहे. पण त्याआधी आपण काय करूया? काल शिकलेले वर्ड जेवढे वर्ड्स आहेत त्यांनी सगळ्यांनी आपण माझ्यासोबत लिहायचे आहेत वहीमध्ये. चला बरं लिहूयात आपण काल शिकलेले वर्ड. आस्क. ASK. आस्क म्हणजे काय? विचारतो किंवा विचारते. नंतर पास्ट मध्ये मला म्हणायचंय तर मी काय म्हणणार? आस्क्ड. ASKED. आस्क्ड म्हणजे काय? विचारले. विचारते, विचारले. परत पुढचा कोणता होता? पुढचा होता प्ले. PLAY. प्ले म्हणजे काय? खेळणे. प्ले म्हणजे काय? खेळणे. आणि आता पास्ट मध्ये लिहायचं तर काय लिहिणार मी? प्लेड. PLAYED. मिस प्लेड म्हणजे काय? मिस हो. हॅलो रीडिंगचा क्लास बोला. ग्रामरचा. करेक्ट करेक्ट. आपला क्लास जो आहे तो इंग्लिश ग्रामरचा पण आहे आणि रिडिंगचा पण आहे. आज आपण काय शिकतोय? आज आपण शिकतोय सेंटेन्स बनवायला शिकतोय. ठीक आहे श्रेयस? श्रेयस आपल्या क्लासमध्ये न्यू आहे बरं का. तुम्हाला सर मगाशी म्हणाले होते की आपल्या क्लासमध्ये श्रेयस जो आहे ते न्यू असणार आहे. चला सगळ्यांना आवडेल का रे श्रेयसची ओळख करून घ्यायला? श्रेयस तुला आवडेल सगळ्यांना ओळख करून द्यायला तुझी? आवडेल का सांग बरं? माझं नाव आहे श्रेयस अक्षय साबळे. एक मिनिट बेटा. आपण काय करूया सगळ्यांना तुझा ना व्हिडिओ स्टार्ट करून दाखवूयात. आपण स्पॉटलाइट करूयात तुला. 1 मिनिट हा. ओके आता सांग बरं. हा आहे श्रेयस. ठीक आहे. श्रेयस आता आपल्या सगळ्यांना ओळख करून देणार आहे त्याची. चल दे बरं श्रेयस. सगळ्यांना तू दिसतोय आता. चल सांग बरं. माय नेम इज श्रेयस अक्षय साबळे. ओके. वेअर आर यू फ्रॉम? तू कुठे राहतोस? काय करतोस? कितवीला आहेस? ते सगळं सांगायचं. तुझ्या विलेजचं नाव सांगायचंय. My name is Shreyas Akshay Sable. I am living in Dhavalgaon. I am in 5th son. My class. ओके. हा पुढं. I am living in Dhavalgaon. ओके बर. हा आहे श्रेयस. हा आपल्या क्लासमध्ये आता रोज असणार आहे. हा CBSE पॅटर्न मध्ये शिकतो. ठीक आहे. आणि हा आपल्यासोबत आता रोज क्लासमध्ये असणार आहे. ठीक आहे. सगळ्यांची ओळख झाली का रे श्रेयस सोबत? हा श्रेयस आहे. सगळ्यांनी पाहून घेतलं का श्रेयसला? ओके. चला आता आपण स्पॉटलाइट मधून काढूया श्रेयसला आणि आपला जो क्लास आहे तो स्टार्ट. चला आपण काय शिकत होतो? आपण शिकत होतो की प्रेझेंट टेन्स मध्ये एखादा वर्ब म्हणजे काय श्रेयस? वर्ब म्हणजे असतं क्रियापद. ठीक आहे. वर्ब म्हणजे काय असतं? क्रियापद. बघ आता आपण काय शिकायलो माहिती का श्रेयस तुला? आज आम्ही शिकतोय सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजे साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये आम्ही काय करतोय? वाक्य बनवायला शिकतो आहोत. ठीक आहे. मग आपण काय शिकलो होतो की आता हे वर्ब आपल्याला आधी लिहून घ्यायचे. सगळ्यांनी लिहायचे. श्रेयस तू सुद्धा वहीमध्ये लिहायचे. चालतंय. काय करायचं आपल्याला? प्रेझेंट टेन्स मध्ये एखादा वर्ब फॉर्म आपण काय म्हणणार आहेत त्याला आणि त्याच वर्ब फॉर्मला आपण पास्ट मध्ये काय म्हणणार आहोत ते आपण लिहितोय. ठीक आहे. चला PLAY. प्ले म्हणजे काय? खेळणे. परत PLAY.
DRINK ड्रिंक म्हणजे काय? पिणे. DRINK ड्रिंक म्हणजे काय? पिणे. आता ड्रिंकला पास्ट मध्ये काय म्हणतात बघा. DRANK ड्रंक म्हणजे पिला. ड्रंक करेक्ट. चला पुढं GO गो म्हणजे काय? गो म्हणजे जाणे. आणि आता गोला पास्ट मध्ये काय म्हणायचंय? वेंट. WENT वेंट म्हणजे काय मग? गेला. टीचर मी सांगू गो म्हणजे गेला गेला. करेक्ट. ठीक आहे. त्यावेळेस नंतर आपण सगळ्यांना वाचायला देत असतो. ठीक आहे बेटा. त्यावेळेस तुला खूप सारे सेंटेन्सेस बनवायचे आणि त्याचा मिनिंग सुद्धा सांगायचा आहे. ठीक आहे. तोपर्यंत मॅडम जे सांगतायत ते थोडं ऐकायचं आणि नंतर तुला खूप सारे वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे. चला गो म्हणजे काय? जाणे. आणि वेंट म्हणजे काय? गेला. नंतर आपण कोणता शब्द शिकलो होतो? रन. RUN रन म्हणजे काय? धावणे किंवा पळणे. मग रनला आपण पास्ट मध्ये काय म्हणतो? रॅन. RAN रॅन म्हणजे काय? धावला. धावते, धावले. ठीक आहे. पुढं SAY से म्हणजे काय? म्हणणे. आणि SAID सेड म्हणजे काय? माझ्याकडे म्हणाला. श्रेयस तुझा माईक बंद कर रे बेटा. तुझा माईक बंद कर बरं श्रेयस. बाकीच्यांना तुझा आवाज जातोय. ठीक आहे. आपण ज्यावेळेस तुला बोलायला होत की नाही त्यावेळेस तू ठीक आहे. चला आपण माईक बंद केला. AY से आणि SAID सेड. ठीक आहे. पुढे जायचंय. टेल. TELL टेल म्हणजे सांगणे. आणि TOLD टोल्ड म्हणजे सांगितले. परत CUT कट. आणि परत CUT कट. कट आणि कट सेम फॉर्म आहे. चेंज होत नाहीये काहीच. बघा बरं बाकी त्याच्यामध्ये ED लागलंय किंवा काहीतरी चेंजेस आहेत. पण कट या शब्दाला प्रेझेंट मध्ये पण आपण कटच म्हणतो आणि पास्ट टेन्स मध्ये सुद्धा काय म्हणतो? कट. ओके. नेक्स्ट बघूयात. PUT पुट. आणि PUT पुट. ओके. बघा हे आपले होते 10 वर्ब आपण घेणार होतो. आणखी थोडेसे वर्क आहेत. थोडेसे नंतर खाली घेऊयात. नंतर खालची बोर्ड तुम्हाला दिसणार नाही. चला आपण काय करतोय? सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्स्ट्रक्शन शिकतो आहोत सेंटेन्सचं. ठीक आहे. आपल्या सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य बनवायचे तेव्हा काय करायचे आपल्याला? पहिल्यांदा घ्यायचा आहे सब्जेक्ट. काय घ्यायचा आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय रे श्रेयश? माहितीये तुला? श्रेयशला माहितीये का सब्जेक्ट म्हणजे काय? ओके. श्रेयश बघ इकडं. सब्जेक्ट म्हणजे काय असतो? सब्जेक्ट म्हणजे असतो कर्ता. जो एखादी गोष्ट करतो की नाही. समजा मी गावाला जाते. कोण जाते? मी जाते. मी आंबा खाते. कोण खाते? मी खाते. जो व्यक्ती एखादी गोष्ट करतो त्याला काय म्हणायचं? कर्ता. मग कर्ता कोण कोण असतात बरं? आय म्हणजे काय? मी. परत HE की म्हणजे कोण? तो. परत बघा बरं. शी म्हणजे कोण? ती. परत करेक्ट. WE वी म्हणजे कोण? आम्ही. आपण सगळे आम्ही. ओके. परत YOU म्हणजे कोण? तू किंवा तुम्ही. करेक्ट. चला आता आपण आज एवढे वर्ड्स मध्ये वाक्य बनवायला शिकणार आहेत. आपण काल शिकलो होतो आणि आज आपण काय करणार त्याची पहिल्यांदा प्रॅक्टिस घेणार आहेत आणि नंतर काय करणार आपण हे सगळे सेंटेन्स आपण इंट्रोगेटरी मध्ये शिकणार आहोत. प्रश्नार्थक वाक्य आपण बनवायला शिकणार आहोत. कशामध्ये? साध्या भूतकाळामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकणार आहोत. चला काय करायचंय? थोडंसं माझ्याकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. बोर्डवरचं लिहायचंय आणि बोर्डवरचं लिहून झाल्यानंतर माझ्याकडे लक्ष द्यायचंय. सब्जेक्ट कोणता कोणता आहे? आय, ही, शी, वी आणि यू. या सब्जेक्ट वरती आणखी सब्जेक्ट आहेत बरं का. एखाद्या व्यक्तीचं नाव जसं की समजा राम. ओके.
आणि जसं की आणखी एक कोणाचं नाव घ्यायचं? कोणाचं नाव घ्यायचं? राधा. नको, तुझं नको ना, तुझं नाव उद्या घेऊ आपण. हा, तुझं नाव घ्यायचं होतं का? तुझं नाव उद्या घेऊ आपण, चालते? चला. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, राम म्हणजे राम आणि राधा म्हणजे राधाच. आता काय करायचंय मला? सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य बनवायचं आहे. मी काय करणार आहे? पहिल्यांदा हा सब्जेक्ट यूज करणार आहे. सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? मध्ये मध्ये बोलू नका बाळांनो, शिकू तर द्या मला थोड्या वेळ, नंतर तुम्हीच बनवणार आहेत माहितीये तुम्हाला. चला, सब्जेक्ट म्हणजे कोण? हे सगळे सब्जेक्ट. आणि नंतर यूज काय करायचं आहे? V2 फॉर्म. म्हणजे काय? वरचं सेकंड ग्रुप आपल्याला सेकंड जे आहे, कोणते आहेत बघा बरं? आस्क, प्लेड, ड्रंक, वेंट, रन, रॅन, सेड, टोल्ड, कट अँड पुट. हे सगळे आहेत जे वर्ड्स. हे सेकंड फॉर्म मधले वर्ड्स मला यूज करायचे पुढे. ठीक आहे. पहिल्यांदा यूज काय करायचंय? सब्जेक्ट कोणता आहे? समजा जसं की आय. नंतर वाक्य मला बनायचे कसं? आय आस्क्ड, आय प्लेड, आय ड्रंक, आय वेंट, आय रॅन, आय सेड, आय टोल्ड, आय कट, आय पुट. हे आहेत आय वरचे वाक्य. आता परत नंतर मला काय करायचंय? ही वरचे वाक्य बनवायचे. ठीक आहे. मग मी कसं म्हणणार? पहिल्यांदा सब्जेक्ट घेणार आणि नंतर V2 फॉर्म घेणार. ठीक आहे. बघा बरं. ही आस्क, ही प्लेड, he drank, he drunk, he went, he ran, he said, he told, he cut, he put. समजलं? वाक्य कसे बनवायचे? आपण काल जसे बनवले होते तसेच आपल्याला वाक्य बनवायचे. पण आज काय करायचंय? आज तुम्हाला मराठीमध्ये मला मिनिंग सांगायचा नाहीये, कारण आपली काल खूप प्रॅक्टिस झालेली आहे. आज आपल्याला इंग्लिशमध्ये सेंटेन्स प्रॉपरली बोलायला शिकायचे आहेत. ठीक आहे. चला, रेडी का सगळेजण? रेडी? करूयात स्टार्ट. ओके. हर्षदा काय म्हणते? माईक स्टार्ट करायचंय का हर्षदाचा? सगळ्यांचे माईक स्टार्ट नाही. काय झालं? मी वाचू का? ओके, थांब थोडस थांब. काल हर्षदा तुझ्यापासून स्टार्टिंग केली होती ना, आज आपण दुसऱ्यापासून करूयात. ठीक आहे. आज आपण आपल्या सगळ्यात क्लास मधल्या भारी स्टुडंट कडनं आपण चैतन्यकडून आपण स्टार्टिंग करूयात. ओके नाही? चैतन्य खूप छान असतो नाही का? आपण काय करूयात? चैतन्यपासून आज स्टार्टिंग करूयात. ओके. चैतन्य, काय करायचंय? व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे आणि तुझा आवाज ऑडिओ सुद्धा स्टार्ट करायचा आहे. काय करायचं चैतन्य तुला? पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा, नंतर काय करायचंय? V2 फॉर्म म्हणजे पास्ट मधले जे वर्ड्स आहेत ते यूज करायचे. मी मगाशी जसं केलंय तसे करायचे तुला. आय वरचे पूर्ण वाक्य बनवायचे, नंतर ही वरचे पूर्ण वाक्य बनवायचे, नंतर शी वरचे, नंतर वी वरचे, नंतर यू, नंतर राम, नंतर राधा. ओके. चैतन्य रेडी का? रेडी का? कोणाचं ऐकायचंय तुला? आधी सांग बरं. करशील? जमेल? चल चैतन्य स्टार्ट कर. मॅम, माईक चालू होत नाही. आज पण चालू होत नाहीये माईक. काय कर प्रतीक्षा? बेटा काय करतो? राम सरांना कॉल कर बरं. राम सरांना कॉल कर प्रतीक्षा. ओके. चैतन्य कर स्टार्ट. मॅडम, असं म्हणायचं का? हे कसं म्हणायचंय? बघ, आता कसं म्हणायचंय मी सांगितलं होतं म्हणून म्हणतो ते की. ओके बेटा, इकडे बघ. काय करायचंय तुला? पहिल्यांदा आय घ्यायचा. आय आस्क्ड, आय प्लेड, आय ड्रंक, आय वेंट, आय रॅन, आय सेड, आय टोल्ड, आय कट. ओके. आता चैतन्याचं चालू आहे, चैतन्याचं ऐकायचं. ठीक आहे. चला चैतन्य स्टार्ट कर बेटा. I ask, I pledge, I drink, I drank, I drank, I went, I करेक्ट. ran, I ran. Monday. Said.
said. I said, I told, I cut, I put. My reading. करेक्ट. आता ही पासनं बनवायचे लगेच नाही माय रिडिंग इज कम्प्लीट नको म्हणू. चल ही पासनं म्हण. ही पासनं बनवायचे वाक्य. He asked. He asked. आस्क्ड म्हणायचं. ईडी खरं तर सायलेंट असतं, पण आपण नवीन वाचायला शिकतोय. असं आपण ग्रेड धरून काय करतोय, ईडी जे आहे त्याचा उच्चार करतोय. ऍक्च्युअली काय करायचं असतं, ईडीचा उच्चार हा सायलेंट करायचा असतो. ठीक आहे. हा कर बरं चैतन्य, स्टार्ट कर. He asked. He played. He drunk. He went. Drunk. He drunk. He went. He ran. He said. He ran. He ran. He said. He said. He told. He cut. He put. ओके. हर्षदा स्टार्ट कर आता तू. हर्षदा स्टार्ट कर वाचायला. सगळे पूर्ण सब्जेक्ट वाचायचे तुला. ठीक आहे हर्षदा. Yes, ma'am. Asked, played, drank, gone, run, said, told. हर्षदा एक मिनिट रेंज मध्ये. आणि हर्षदा मी इतक्या वेळ काय सांगत होते, लक्ष कुठं होतं बरं तुझं. मी काय म्हणत होते, आपला सेंटेन्स बनवायचे. फक्त शब्द नाहीच वाचायचे, सेंटेन्स बनवायचे. सेंटेन्स कसं बनवायचे मग, सब्जेक्ट प्लस V2. इतक्या वेळ झाला वाचत होते मी, तेव्हा कुठं लक्ष होतं तुमचं सगळ्यांचं. काय करायचंय मला, आय आस्क्ड, आय प्लेड, आय ड्रंक असं वाचायचं की नाही हर्षदा. कुठं बरं लक्ष आहे तुझं. Yes, ma'am. स्टार्ट कर वाचायला. मी विचारले, I played. इंग्लिश मराठीमध्ये सांगू नको हर्षदा, मराठीमध्ये नको आज. हा. Yes, ma'am. I went, I ran, I said, I told, I cut, I put. He asked, he played, he drank, he went, he ran, he said, he told. She asked, she played, she drank, she went, she ran, she said, she told, she cut, she put. We asked, we played, we drank, we went, we ran, we said, we told, we cut, we put. You asked, you played, you drank, you went, you ran, you said, you told, you cut, you put. Ram asked, Ram played, Ram drank, Ram went, Ram ran, Ram said, Ram told, Ram cut, Ram put. Radha asked, Radha played, Radha drank, Radha went, Radha ran, Radha said, Radha told, Radha cut, Radha put. ओके. सार्थक तुला काय सांगायचं आहे थोडंसं. सांग बरं सगळ्यांना. मॅम काल तुम्ही म्हणलं राव की आज माझा अक्षर बघणार आहे. अरे हा, करेक्ट बघणार आहेत. आधी तू लिहितर ना, लिहायला स्टार्ट कर क्लास मधले आपले सेंटेन्स. कालचे सेंटेन्स नाहीत बघायचे आम्हाला, आजचे बघायचे. आजचे लिहायला स्टार्ट कर. कसे लिहायचे, आय आस्क्ड, आय प्लेड, आय ड्रंक, आय वेंट. असे पूर्ण आय वरचे बनव, नंतर ही वरचे, नंतर शी वरचे. आणि आपण थोडा वेळ झाला क्लासच्या किती वाजता बघ, 6:45 वाजता. 6:45 वाजता आठवण करून दे सार्थक परत. आपण तुझी वही सगळ्यांना दाखवूयात. ओके डन. चला बाकीच्यांनी पण काय करायचं, वहीमध्ये वाक्य लिहायला स्टार्ट करायचं आहे. बाकीच्यांचं वाचन होईपर्यंत, आपली वेळ येईपर्यंत काय करायचं, वाक्य बनवायला स्टार्ट करायचं आहे. ओके चला. आपल्या क्लासमध्ये श्रेयस न्यू आहे. श्रेयस आता वाचून घेऊया. चला बरं श्रेयस स्टार्ट कर बेटा. कसं वाचायचं तुला समजलं का श्रेयस. हो. माईक स्टार्ट कर. समजलं कसं वाचायचं तुला. नो.
नो. ओके. बघ इकडे कर बघ, इकडे बघ बेटा, काय करायचं तुला? पहिल्यांदा आय वापरायचा. ठीक आहे. काय करायचं तुला? एक एक सब्जेक्ट पासनं पूर्ण वाक्य बनवायचे. बघ बरं, पहिल्यांदा काय करणार तू? आय घेणार. आय पासनं आय आस्क्ड, आय प्लेड, आय ड्रंक, आय वेंट, आय रॅन, आय सेड, आय टोल्ड, आय कट, आय पुट. नंतर काय करणार? आय वरचे पूर्ण वाक्य झाले की काय करणार? घे तू ही घेणार. ठीक आहे. चल बरं आता वाचायला स्टार्ट कर. आय श्रेयश श्रेयश हा आय प्लेड हा प्लेड म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? प्लेड. हा. आय drank. आय ड्रंक. काय म्हणायचं? ड्रंक. I drank. हम्म. I went. करेक्ट. हा. I run. I आय ran. रन. बघ बरं, RUN. आय रॅन. I ran. RAN. हा करेक्ट. Ran. पुढं I said. करेक्ट. पुढं I told. करेक्ट. नेक्स्ट I cut. आय Cut. हा I put. I put. करेक्ट. आता जसे तू आय वरचे वाक्य बनवलेस की नाही, आता तसे वाक्य तुला कशापासून बनवायचे आहेत? ही पासून वाक्य बनवायचे आहेत. बघ वाचायला कर बरं सुरू. ही आस्क्ड, ही प्लेड. हा असं वाच. He drank. He went. हा पुढं सारखं ते श्रेयश. ही हा He got. He put. कट. काय म्हणायचं? कट. कट पुट. ओके. 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 श्रेयश तुला काय करायला लागणार आहे माहिती का? तुला खूप सारे शब्द वाचन करायला शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. जसं जसं तू प्रोनाउन्सिएशन तुझं आणखी बेटर होईल की नाही, तुझी जी बोलण्याची पद्धत आहे किंवा जी तुझी वाचण्याची स्पीड आहे ती काय होणार आहे? नंतर वाढणार आहे. पण त्यासाठी तुला काय करावं लागेल बाळा? तुला काय करावं लागेल? असे शब्द, असे वाक्य जे आहेत ते तुला सारखं सारखं आपल्याला वाचावे लागतील. हो की नाही? तेव्हा तुझी जी आहे तुझी स्पीड जी आहे वाचण्याची ती आणखी वाढेल. ठीक आहे. आता पृथ्वीराज वाचायला स्टार्ट कर. पृथ्वीराज. मिस मी लिहायला चालू करू. हा तू लिहायला स्टार्ट करायचे वाक्य सगळे. I asked. I played. I drank. I went. I ran. I said. I told. I cut. He asked. He played. He drank. He went. He ran. He said. He told. He cut. She asked. She played. She drank. She went. She ran. She said. She told. She cut. We asked. We आणि played. पुट कुठे गेला? We drank. पृथ्वीराज 1 मिनिट. पुट कुठे गेला? PUT. पुट. पुट तर सोडलंच दिलं, बाकीचेच फक्त वर्ड्स घेतोय. पुट पण घे. पुट पण वाच. परत वाच. I asked. I played.
I drank, I went, I ran, I said, I told, I cut, I put. He asked, he played, पुढं he drank, he went, he ran, he said, he told, he cut, he put. She asked, she played, she drank, she went, she ran, she said, she told, she cut, she put. We asked, we played, we drank, we went, we ran, we said, we told, we cut, we put. You asked, you played, you drank, you went, you ran, you said, you told, you cut, you put. Ram asked, Ram played, Ram drank, Ram went, Ram ran, Ram said, Ram told, Ram cut, Ram put. Radha asked, Radha played, Radha drank, Radha went, Radha ran, Radha said, Radha told, Radha cut, Radha put. ओके करेक्ट नाईस. आता कोण वाचणार आहे? धनश्री. धनश्री वाचायला स्टार्ट कर. I asked, I played, I drank, I went, I ran, I said, I told, I cut, I put. He asked, he played, he drank, he went, he ran, he said, he told, he cut, he put. She asked, she played, she drank, she went, she ran, she said, she told, she cut, she put. We asked, we played, we drank, we went, we ran, we said, we told, we cut, we put. You asked, you played, you drank, you went, you ran, you said, you told, you cut, you put. Ram asked, Ram played, Ram drank, Ram went, Ram ran, Ram said, Ram told, Ram cut, Ram put. Radha asked, Radha played, Radha drank, Radha went, Radha ran, Radha said, Radha told, Radha cut, Radha put. My reading complete, ma'am. ओके नाईस. आता कोण वाचणार आहे? आता वाचणार आहे सार्थक. सार्थक वाचायला स्टार्ट कर. Yes, ma'am. I asked, I played, I drank, I went, I ran, I said, I drank. सार्थक I drank. ड्रंक वाचायचं. I drank, I went, I ran, I said, I told, I cut, I put. He asked, he played, he drank, he went, he ran, he said, he told, he cut, he put. She asked, she played, she drank, she went, she ran, she said, she told, she cut, she put. We asked, we played, we drank, we went, we ran, we said, we told, we got, we put. You पासन. You asked. You went. We ran. We said. We told. We cut. We put. Ram asked. Ram played.
Ram drunk, Ram went, Ram ran, Ram said, Ram told, Ram cut, Ram put, Radha Radha played, Radha drunk, Radha went, Radha ran, Radha said, Radha told, Radha cut, Radha put. Complete, ma'am. ओके, सार्थक झाले का तुझं लिहून झालंय का? हो. बर, बघायची का वगैरे सार्थकची वही बघूयात आपण, ठीक आहे? चला 1 मिनिट सार्थक, तुला मी स्पॉटलाइट मध्ये आणते, ठीक आहे? सार्थकची वही पाहूयात आपण. हा, ओके. कुठे सार्थक? हा, सार्थक सापडला. त्याला स्पॉटलाइट मध्ये घेऊयात. ओके, दिसतंय का सार्थक? सार्थकची वही दाखव आता आम्हाला. चल सार्थक, दिसतोय तू आम्हाला, आता तुझी वही दाखव. हा, सार्थकने सगळे शब्द व्यवस्थित लिहून घेतले आहेत. थोडासा झूम कर बरं फोन, जवळ घे कॅमेरा त्याच्या वहीच्या, थोडासा आणखी जवळ घे, क्लोज. हा, नाईस नाईस, हँडरायटिंग पण छान आहे या सार्थकच्या. सार्थक काय करायचं आता? वाक्य बनवायचे बरं का? ओके, नाईस. आता वाक्य बनव बरं. वाक्य लिहायला स्टार्ट कर. चल सार्थक लिहितोय, सार्थक छान लिहितोय याचा अर्थ बरं का? चला, छान बेटा. ओके, चला आता आपलं वाचायला स्टार्ट करूया. आता कोण वाचणार आहे? आता वाचायचंय सान्वी. सान्वी वाचायचंय, चल वाचायला सुरू कर. हो मॅम. I played, I drank, I went, I ran, I said, I told, I cut, I put. He asked, he played, he drank, he went, he ran, he said, he told, cut, he put. She asked, she played, she drank, she went, she ran, she said, she told, she cut, she put. We asked, we played, we drank, we went, we ran, we said, we told, we cut, put. You asked, you played, you drunk, you went, you ran, you said, you told, you cut, you put. Ram asked, Ram played, Ram drunk, Ram went, Ram ran, Ram said, Ram told, Ram cut, Ram put. Radha asked, Radha played, Radha drunk, Radha went, Radha ran, Radha went, said, Radha told, Radha cut, Radha put. Done, ma'am. ओके ओके, ठीक आहे. चला आता कोण वाचणार आहे? आता वाचणार आहे हर्षदा झाली, प्रतीक्षा. प्रतीक्षाचा माईक स्टार्ट होतोय का? प्रतीक्षा, सरांना कॉल केला होता का? प्रतीक्षा काबळे, सरांना कॉल केला होता का बेटा? चॅट बॉक्स मध्ये सांग, कॉल केला होतास सरांना? प्रतीक्षा, माईक स्टार्ट होतोय का बघ बरं, एक वेळेस परत ट्राय कर. प्रतीक्षा, प्रतीक्षा, सरांना कॉल करायला सांगितला होता मी तुला, हो की नाही? सरांना कॉल केला का? सरांचा नंबर आहे का तुझ्याकडं? काय कर प्रतीक्षा, 1 मिनिट बॅक जा, ठीक आहे? बॅक जा आणि सरांना, राम सरांना कॉल कर. सरांना म्हण की माझा माईक स्टार्ट होत नाहीये सर, काय करू? ठीक आहे? कारण की तुझी रोज पण रीडिंग वाचायची राहते, रीडिंग राहते रोज पण, ठीक आहे? रीडिंग इम्पॉर्टंट आहे आपल्या क्लासमध्ये. जा बरं मॅडम, सरांना एकदा कॉल कर बरं प्रतीक्षा. चला, तोपर्यंत थोडस आपण पुढे जाऊयात बरं का? सगळेजण वाचून झालेले आहेत. आपण आता काय करूयात, थोडंसं आणखी पुढे जाऊयात. आपण सिंपल पास्ट टेन्स मधले वाक्य पाहतो आहोत, ठीक आहे? आपण एक प्रकारचे वाक्य पाहिल्यात. आपला नेक्स्ट आणखी एक आपला प्रकार शिकायचा आहे. कोणता बरं? इंट्रोगेटरी. इंट्रोगेटरी म्हणजे काय रे? प्रश्नार्थक वाक्य. इंट्रोगेटरी म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. चला बरं, लिहा बरं माझ्यासोबत. इंट्रोगेटरी, INTERROGATORY.
TORRY, interrogatory sentence. इंट्रोगेटरी सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय? प्रश्नार्थक वाक्य बनवायला शिकायचंय. बघा, आता आपण काय शिकलो होतो इतक्या वेळ? एखादं नॉर्मल सेंटेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स आपण जे बनवले ते आतापर्यंत पॉझिटिव्ह सेंटेन्स होते. ठीक आहे, आता काय बनवायचे आपल्याला? इंट्रोगेटरी सेंटेन्स बनवायचे आहेत, प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहेत. कोणत्या काळामध्ये? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे, आता काय करावं लागणार आहे मला? जेव्हा मला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे तेव्हा मला स्टार्टिंगला यूज करणारे काय यूज करणारे बघा. डिड आय आस्क्ड, डिड यूज करणारे मी सुरुवातीला. नंतर काय यूज करणार आहे? सब्जेक्ट. नंतर यूज काय करणार आहे मी? हा सेकंड फॉर्म आता यूज करणार नाहीये मी. का बरं यूज करणार नाहीये? कारण मी सुरुवातीला शब्द कोणता घेतलाय? डिड. डिड हा शब्द जर मी सुरुवातीला घेतला तर मला काय करावं लागणार आहे? नंतरचा जो वर्क फॉर्म आहे तो सेकंड मध्ये न घेता आपल्याला काय करावं लागणार आहे? फर्स्ट मध्ये घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, वी वन. बघा बरं आता काय करावं लागेल मला? डिड यूज करायचे पहिल्यांदा, नंतर यूज काय करायचंय? सब्जेक्ट. नंतर यूज काय करायचंय? वर्ब. आणि वर्ब नंतर यूज काय करायचंय? क्वेश्चन मार्क. ओके, काय यूज करायचंय? क्वेश्चन मार्क यूज करायचा आहे. ठीक आहे, चला दिसतंय काय बोर्डवरचं? एक मिनिट बघूया बरं. थोडंसं इकडचं नाही दिसत आहे ना? हा, चला आता दिसेल व्यवस्थित. काय करायचंय मला? सुरुवातीला यूज काय करायचंय? डिड. नंतर यूज काय करायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणते? हे आपले इकडचे. ठीक आहे, नंतर यूज काय करायचा आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म बी वन प्रेझेंट टेन्स मधलं यूज करायचंय. आणि नंतर काय करायचंय मला? क्वेश्चन मार्क ऍड करायचा आहे. ठीक आहे, आता बघा वाक्य तयार कसे करते मी. ठीक आहे, डिड आय आस्क, डिड आय प्ले, डिड आय ड्रिंक, डिड आय गो, डिड आय कम, डिड आय रन, डिड आय से, डिड आय टेल, डिड आय कट, डिड आय पुट. समजतंय का कसं वाक्य तयार करायचे? सुरुवातीला काय यूज करायचे? डिड. नंतर यूज काय करायचं आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये पहिल्यांदा ह्याच्यापासून वाक्य बनवायचे, नंतर ही पासनं, नंतर शी पासून, नंतर वी, नंतर यू, राम आणि राधा. या सगळ्या सब्जेक्ट पासून आता मी जसे वाक्य बनवते आहे तसे वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. ठीक आहे, समजतंय का? कोणाला काही डाऊट आहे का? समजलं नसेल तर सांगा, आपण परत सांगूयात. काय करायचंय? सुरुवातीला डिड यूज करायचंय. डिड आय मी आस्क, डिड आय प्ले. मिस हे पॅसेज सगळं सगळं लिहायचंय हा का? बेटा, पॅसेज हा बेटा सगळंच. पॅसेज नाहीये हा. हा काय माहितीये का बेटा? हा कॉलम आहे. याच्यामध्ये काय केलं आपण? त्याच्यामध्ये शब्द लिहिलेत, वर्ब लिहिलेत, वर्ब. हे पण लिहायचे तुला वहीमध्ये. आणि मग चला, नंतर वाक्य लिहायचं. हा नंतर वाक्य बनवायचे मग तू वहीमध्ये खालती वाक्य लिहायचे. मग बाकीच्यांचे वाचन होईपर्यंत काय करायचंय? चला, डिड यूज करायचंय, नंतर सब्जेक्ट यूज करायचा आणि नंतर इकडचे फर्स्ट फॉर्म. हा फॉर्म यूज न करता फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे, कारण मी सुरुवातीला काय वापरलेला आहे? शब्दाचं वर्ड डिड. ठीक आहे, कोणाकोणाला समजलं आणि कोणाकोणाला समजलं नाही. ज्यांना समजलंय त्यांनी, ज्यांना नाही समजलं त्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. कोणाकोणाला समजलं नाही वाक्य कसं बनवायचंय ते. ज्यांना मला समजलं नसेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये. ओके, श्रेयसला समजलं नाही. बर श्रेयस, बघ तुला काय करायचंय? पहिल्यांदा डिड यूज करायचंय. ठीक आहे, तू काय करणार? पहिल्यांदा म्हणणार डिड. नंतर काय वापरायचंय तुला? सब्जेक्ट. मग काय वापरणार तू? आय. नंतर काय वापरायचंय तुला? फर्स्ट फॉर्म. फर्स्ट फॉर्म म्हणजे कोणते? इकडचे शब्द वापरायचे. ठीक आहे, बघ आता काय म्हणणार तू? डिड आय आस्क, डिड आय प्ले, डिड आय ड्रिंक, डिड आय गो, डिड आय रन, डिड आय से, डिड आय टेल, डिड आय कट, डिड आय पुट. समजलं श्रेयश काय करायचंय? हो. ठीक आहे, चला आता पहिलं नाव असणार आहे राजवर्धन. राजवर्धन का?
पृथ्वीराज, सॉरी सॉरी सॉरी, राजवर्धन दुसऱ्या क्लासमध्ये आहे आमच्या. पृथ्वीराज, पृथ्वीराज वाचायला स्टार्ट करायचे. चल बरं बाळा. Did I ask? Did I play? Did I drink? Did I go? Did I run? Did I say? Did I tell? Did I cut? Did I put? Did he? हा, पहिल्यांदा आय वापरले की नाही, आता काय वापरायचं तुला? आयच्या जागी ही वापरायचं सब्जेक्ट. डिड ही आस्क. काय करायचं? सार्थक, सार्थक पृथ्वीराजच्या बोलण्याकडे लक्ष दे, सेंटेन्स कडे लक्ष दे, आपण समजून जाईल लगेच. ठीक आहे. Did he ask? Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did he say? Did he tell? Did he cut? Did he put? Did she ask? Did she play? Did she drink? Did she go? Did she run? Did she say? Did she tell? Did she cut? Did she put? Did we ask? Did we drink? Did we go? Did we run? Did we say? Did we tell? Did we cut? Did we put? Did एक मिनिट हा. did दिसतंय काय बोर्डवरचं? दिसतंय? लाईट गेली. नाही. एक मिनिट हा. दिसत नाहीये ना? एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. did you did you वहीवरचं लिहिलेलं असेल ना, तोपर्यंत सार्थक काय कर, ते पृथ्वीराज ते वहीवरचं वाच बरं. तोपर्यंत मी माईक स्टार्ट करून आपला बोर्ड जे आहे ते दुसरीकडे सेटअप करते, म्हणजे दिसेल तुम्हाला. लाईट गेली इकडची, तोपर्यंत वही मधलं वाचायला स्टार्ट कर. Did you ask? Did you play? Did you drink? Did you did you went? Did you run? Did you said? Did you told? Did you cut? Did you put? Did you? Did Did Ram ask? Did Did Ram play? Did Ram play? Did Ram drink? Did Ram go? Did Ram run? Did Ram say? Did Ram tell? Did Ram cut? Did Ram put? Did Radha ask? Did Radha play? Did Radha drink? Did Radha go? Did Radha run? Did Radha say? Did Radha tell? Did Radha cut? Did Radha put? ओके, नाईस. काय करायचंय सार्थक? आता बघ, सार्थकला समजलं नाही, आपण सार्थकला पण समजून सांगू. सार्थक बघ बाळा, तुला काय करायचंय सुरुवातीला काय यूज करायचं इकडं बघ. हा, मी तर परत लिहिते. हा, मॅडम मला सुरुवातीला लावायचे ते काय तू वापरायचं ते समजलं नाही? सुरुवातीला काय लावायचं? सुरुवातीला काय लावायचंय बघ. सुरुवातीला लावायचंय तुला डीड. DID. डीड लावायचंय तुला सुरुवातीला. नंतर काय लावायचं आहे? सब्जेक्ट लावायचा आहे. आणि नंतर काय लावायचंय तुला? V1.
नंतर काय वापरणार तू? क्वेश्चन मार्क. ठीक आहे. बघ सार्थक, काय लावायचं तुला सुरुवातीला? सुरुवातीला डीड वापरायचे. ठीक आहे सार्थक? समजतंय का रे सार्थक? सुरुवातीला यूज करणार आहे तू डीड, नंतर काय यूज करणार आहे? सब्जेक्ट, नंतर यूज काय करणार आहे? वर्बचा फर्स्ट फॉर्म. ठीक आहे. डन. समजतंय सार्थक? सार्थक समजतंय का? ओके. आता धनश्री वाचणार आहे. धनश्री वाचायला स्टार्ट कर. Did I ask? Did I play? Did I drink? Did I go? Did I run? Did I say? Did I tell? Did I cut? Did I put? Did he play? Next, did he ask? Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did he say? Did he tell? Did he cut? Did he put? Did she ask? Did she play? Did she drink? Did she go? Did she run? Did she say? Did she tell? Did she cut? Did she put? Did we ask? Did we go? Did we run? Did we say? Did we tell? Did we cut? Did we put? Did you ask? Did you play? Did you drink? Did you go? Did you run? Did you say? Did you tell? Did you cut? Did you put? Did Ram ask? Did Ram play? Did Ram drink? Did Ram go? Did Ram run? Did Ram say? Did Ram tell? Did Ram cut? Did Ram put? Did Radha ask? Did Radha play? Did Radha drink? Did Radha go? Did Radha run? Did Radha say? Did Radha tell? Did Radha cut? Did Radha put? My reading complete, ma'am. ओके बेटा. आता वाचणार आहे सान्वी. सान्वी काय करायची? आय, ही आणि शी ह्या 3 वरचे वाक्य बनवायचे तुला. चल. Did I ask? Did I play? Did I drunk? Did I wait? इकडचं Did I वाचायचंय. run? इकडं बघ सान्वी. सान्वी बघ, इथं फर्स्ट फॉर्म आहे. इकडचे यूज करायचे सगळे. हो मॅम. Did I ask? Did I play? Did I drink? Did I go? Did I run? Did I say? Did I tell? Did I cut? Did I put? Did he आता ही पासून. ask? हो मॅम. Did he ask? Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did he say? Did he tell? Did he cut? Did he put? Did she ask? Did she play? Did she play? Did she go? Did she drink? Did she run? Did she say? Did she tell? Did she cut? Did she put? Did we ओके. ask? बस सान्वी बस झाले बेटा. बाकीच्यांना पण वाचायला लावूया. तू वेळ संपत आली. ठीक आहे. बस कर आता तुला. आता बाकीचे सार्थक वाचेल. सार्थक, तू, वी, यू आणि राम ह्या 3 पासून वाक्य बनवायचे. बरोबर.
वी पासून स्टार्ट कर. डिड Yes. वी आस्क. We asked. We played. We drank. इकडं बघ सार्थक. सार्थक बेटा इकडं बघ. तुला वापरायचंय काय सुरुवातीला? डिड वी आस्क. डिड वी प्ले. डिड वी ड्रिंक असं वाचायचंय. Did we asked? आस्क वापरायचं. आस्क इकडचे फक्त इकडचे वापरायचे तुला. सार्थक इकडचे कॉलम मधले वापरायचे बाळा. इकडच्या कॉलम मधले वापरू नकोस. Okay. हम्म. Did we ask? Did we play? Did we drink? Did we go? Did we run? Did we say? Did we tell? Did we cut? Did we put? Did you ask? आता यू पासून. Did you ask? Did you play? Did you drink? Did you go? Did you run? Did you say? Did you tell? Did you cut? Did you put? Did Ram ask? Did Ram play? Did Ram drink? Did Ram go? Did Ram run? Did Ram say? Did Ram tell? Did Ram cut? Did Ram put? Radha. ओके. बस झाले सार्थक. आता वाचणार आहे हर्षदा. हर्षदा तू आय आणि ही वरचे वाक्य बनवायचे. हर्षदा. Yes, ma'am. हम्म. I asked. Sorry, अगं हर्षदा. डिड आय आस्क. Did I asked? Did I play? Did I drank? Did I went? ड्रिंक. इकडचे वापरायचेत ग मा. इकडचे वापरायचेत ग. Did I drink? Did I go? Did I run? Did I say? Did I tell? Did I cut? Did I put? He asked. He asked. Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did he say? Did he tell? Did he tell? Did he cut? Did he put? My reading complete, ma'am. ओके. आता वाचणार आहे चैतन्य. चैतन्य तुम्हाला काय आय पासून वाक्य बनवून दाखव सगळे. चल चैतन्य. Okay, madam. I play. चैतन्य तुझा आवाज येत नाहीये क्लिअर. थोडस रेंज मध्ये ए बेटा. आवाज येत नाहीये तुझा क्लिअर. रेंज मध्ये बरं थोडस. I asked. I played. I drunk. I went. I इकडं ran. बघ चैतन्य इकडं बघ. तुला वापरायचे सुरुवातीला डिड आय आस्क. इकडचे वापरायचे शब्द. डिड आय प्ले. डिड आय ड्रिंक असं वाचायचे तुला चैतन्य. Okay. Did I ask? Did I play? Did I drink? Did I go? Did I run? Did I tell? Did I cut? Did I put? आता Okay, nice. वरती का?
ओके आता आता हे मॅडम वरती बनव. हा बनव. he did ask. Did he Did he ask? Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did he tell? Did he cut? Did he put? Did he ओके put? नाईस. आता वाचणारे कोण? बस झाले बेटा बस बस. आता वाचणारे कोण? कोण राहिलं वाचायचं? पृथ्वीराज आता श्रेयश राहिलं ना श्रेयश. आता श्रेयश वाचणारे. श्रेयश काय करायचे तू? आय पासून वाक्य बनवायचे सगळे. ठीक आहे. सुरुवातीला काय वापरायचं? डीड. डीड आय आस्क. डीड आय प्ले. डीड आय ड्रिंक असं वाचायचे. वाच बरं स्टार्ट कर. हा. Did I ask? आस्क. हा. Ask. मी हात काढ आणि तिथं दिसत नाहीये मला. बर बर ठीक आहे वाच. Did I play? Did I drink? Did I go? Did I run? Did I say? टीचर तिथं मिस तिथं त्याच्या पहिल्यांदा टी आहे ना. हा हा टीच आहे. टेल आहे टेल. TELL. टील टेल टेल. TELL टेल. हा. टेल. Did I cut? Did I cut? Did I put? नाईस. आता ही पासून बरोबर वाक्य ही पासून येतात का बघ बरं. He asked. He play. नाही He नाही नाही drink. नाही इकडं बघ. ही. अरे बेटा तुला काय करायचं सुरुवातीला डीड वापरायचे. डीड ही आस्क. डीड ही प्ले. मगाशी जसं बनवलं तसं बनवायचंय. हा. Did he ask? Did he play? Did he drink? Did he go? Did he run? Did she? Did he say? से. हा. Did she tell? Did he cut? कट. Did she put? He. ओके नाईस. नाही नाही नाईस नाईस. छान जमते हळूहळू. चला कोण राहिलं वाचायचं? वाचायचं कोण राहिलं? प्रतीक्षा वाचायची राहिली आहे पण प्रतीक्षाचा माईक स्टार्ट होत नाहीये. put into chat 8. काय रे 8? सार्थक 8 काय? सगळे झाले का वाचून? कोण राहिलं वाचायचं? जे वाचायचं राहिलं आहे त्यांनी काय करायचं? झाले सगळेजण? माईक स्टार्ट करा बाळांनो. धनश्री माईक स्टार्ट कर. हर्षदा माईक स्टार्ट कर. ओके झालं का सगळ्यांचं वाचून? वाचून झालंय का सगळ्यांचं? हो मॅम. झाले. ओके. आता बघा होमवर्क बघायचा सगळ्यांनी. होमवर्क काय करायचा? दीड पासून वाक्य बनवायचे आहेत. दीड पासून सगळे वाक्य बनवायचे आहेत. काय झालं? अरे कोण काय बोलते मला काही समजत पण नाहीये. कोण बोलतंय मध्ये मध्ये? आणि हर्षदा का हसतीये? काय झालं हर्षदा?
काय झालंय सांग ना, मला पण सांग की बेटा. बघा काय करायचं तुम्हाला होमवर्क मध्ये दीड पासून हे सगळे वाक्य बनवायचे आहेत. ठीक आहे, जेवढे काही तुम्ही लिहून घेतले तेवढे सगळे सेंटेन्स बनवायचे आहेत. ओके हो मॅम. चालतंय. ओके चालतंय, मग चला थांबूयात मग आजसाठी. उद्या भेटूयात बरोबर रात्री 6 वाजता. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर सर्वांना. बाय बाय बेटा, बाय 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 बेटा सर्वांना, बाय, टेक केअर.